भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे दुसरे चरण संतांच्या त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास कृपया ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। आत्मरूप गणेश केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री गुरुचरण ते नमस्कारो आता सेवेसाठी निवडलेला अभंग
तुमचं आपलं मत भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो त्यामुळे काय बोलले हे कळण्याची कमीत कमी तरी पात्रता येईल आपल्या आई सध्या नाही पण येईल. तप केल्याशिवाय संतांची भाषा कळत नाही. तपे विन दैवत दिगड्या विन तप झालं पाहिजे. हे तप चालू आहे तुमचं आपलं आता. ते तप करताना जर सकाम तप असेल तर या जगतातल्या गोष्टी भेटतील आणि तिथंच कार्यक्रम उरकून जाईल आपला आणि पुन्हा यावं लागेल. पण जर निष्काम भावनेने झालं तर बाबाजी चैतन्य आजही भेट द्यायला तयार. तुमचं आपलं भाग्य ज्या भूमीमध्ये आपण आलेलो आहे जन्माला आणि समजा ह्या दुसऱ्या भूमीतून आले असतील तर यांचं सुद्धा भाग्य. पण ते भाग्य काय झालं पाहिजे, उजळलं पाहिजे. उजळलं लग्न देव जसे उजळून घ्यावं लागतात ना तसं आपलं भाग्य उजळून घ्यावं लागतं. मनुष्य जन्म भेटला म्हणजे भाग्याचे होतो आपण. नरदेह परम पावन तरी साधी ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञान नाही ना किती परमार्थात आदमत असला तरी ब्रह्मज्ञानाविन वाया होत हाशीन पशुवत जिने लाजीरवाणी. कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य भागवताचार्य विनोदाचार्य हे सगळे याच्यात मोडणार. जर ब्रह्मज्ञान नसेल तर ही ब्रह्मज्ञानाची उंची एवढी महान आहे त्याचं कोठार आहे ते ज्ञानाचे पुरवठा. पण तिथं सेवा हाच दार म्हणता. सेवा करायला पाहिजे. सेवा करत असताना मी सेवा करतो याची जाणीव नसली पाहिजे. आम्ही बाबांचं नाही केलं, आम्ही बाबांची धोत्र धुतली, आमची बाबांचं नाही केलं हे बोलला ना सेवा नाही. वाचेच्या पदरावर आली नाही पाहिजे सेवा. या हाताने दिलेलं या हाताला कळालं नाही पाहिजे. आपला तर गाजा वाजा जास्त आहे. करणी बिन कथनी करे आज्ञा आणि दिन रात और कुकड है वो भूकत फिरे सुन सुनाई बात. हे कीर्तन प्रवचनकारांसाठी बोललेले. खालच्या आळीचं कुत्र भुकलं म्हणून वरच्या मधल्या आळीचं भुकलं आणि मधल्या आळीचं भुकलं म्हणून वरच्या आळीचं भुकले. वरच्या आळीच्या कुत्र्याला विचारलं काय रे भुकतो कोणासाठी बोलतो हे कळालंय तुम्हाला. हा हे सगळे पहिले सांगितलेले. यांचं ना आमचं काय वैर नाहीये परंतु साधू संतांनी जो अट्टहास केलेला आहे त्याला फळ आलं पाहिजे. तुमच्या आमच्यासाठी संत राबलेले हाडाची काढ केलेली आहे. आमच्या आई आजारी तरी पण तिच्याकडे 2 रुपये असले तरी तिला वाटतं माझ्या लेकाला भेटावं. असं ज्ञानोबरायणला वाटतं, तुकोबरायणला वाटतं, बाबाजी चैतन्यांना वाटतं ही जत्रा मागून जन्माला आली ना ही या रंगीबेरंगी दुनियेत रंगावं नाही. ही एक रंगीबेरंगी दुनिया आहे. परमार्थाची ही एक रंगीबेरंगी दुनिया आहे. ही जत्रा आहे परमार्थात. या जत्रेमध्ये जर एखाद्याचं कर्म सानुकूल झालं तर त्याला देव भेटेल. बाकीच्यांनी कीर्तन करायची, बंगले बांधायचे, गाड्या घोडे घ्यायच्या आणि माझी गाडी बाहेर आहे कॅशेट घेऊन जा एवढंच सांगायचं. निष्काम सेवा घडायला लागते. ते तर सेवा हाच धर्म म्हणता. या मातीत जन्माला यायला सुद्धा पुण्याई लागते. हो ज्यावेळेला भाग्याचा उदय होतो तेव्हा साधूची भेट होते. मोक्षत्व निर्माण करण्यासाठी कीर्तन प्रवचन हे व्यासपीठ आहे. बाकीची दुनियादारी करण्यासाठी नाहीये. किती जमले किती नाही जमले याचा खाणीसुमारी करण्यासाठी नाहीये. कीर्तन प्रवचन कशासाठी? एक ज्याने साधना घेतली त्याच्या साधनेची उंची वाढण्यासाठी पायरी पायरीने बालवाडीत घातलंय ना याला. बालवाडीत कशाला घातलंय? मोठा साहेब इंजिनियर होण्यासाठी घातलंय ना. तशी माळ घातलेली आहे ना ही मोठ्या संत पदाला प्राप्त नाही झालं तरी त्यांच्या आजूबाजूला पाहिजे ना आपण पुढं तरी. बालवाडीत ते पोरग जाते का राजी खुशी माळ घाल म्हणलं घालून का? 25,000चं जेवण देईल एखादा माणूस पंगत देईल पण त्याला म्हणलं या नको पंगत देऊ 15 रुपयाची माळ घालतो म्हणून ते गांड्या दोऱ्याचं सांगू नको. श्रद्धा आहे का या श्रद्धा नाहीये. ज्ञानेश्वर महाराज सांगतात श्रद्धावान लभते ज्ञानम. भगवान कृष्ण श्रद्धेची परिणिती ज्ञानामध्ये आहे. आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. ज्ञान भक्ती करतोय माणूस कशासाठी करतो माहिती का? नामदेव नाथबाबांचं एक प्रमाण आहे का तुकोबारायांचं आहे की भक्ती कशासाठी करतोय? जगात नाव लौकिक व्हावं म्हणून करतोय, वाढावे संतान म्हणून करतोय. आज काय भक्तीना आपल्या मध्यबाबांच्या मुखात एक वाक्य नेहमी की कशासाठी बघतोय? लौकिक जगतामध्ये मिरवण्यासाठी. हे लौकिक जगत आपल्याला खड्ड्यात घालायला तयार आहे. या लौकिक जगताच्या नादी लागायचं नाही कारण ते आहेच नाही. आता हे आपला भरोसा बसणार नाही. दिसणार जगत नाही म्हणलं तुम्ही म्हणाल बाबा आता सरकले आणि करायला लागलेलं आहे.
हे जगत नाही. लौकिक जगतापेक्षा एक अलौकिक जगत आहे. आणि अलौकिक जगताच्या वेगळे एक जगत आहे, तिथं संत वास करतात. अलौकिक जगतामध्ये विद्याधर ब्रह्म विष्णू महेश हे ऋषीगण देवगण इंद्र चंद्र ते अलौकिक जगतात आहे. आणि आपण लौकिक जगतात आहे. कीर्तन लौकिक जगतात चालली, अलौकिक जगतात जायचंय. पण ज्याला लौकिक आवडतो त्याला अलौकिक आवडत आणि ज्याला अलौकिक आवडतो त्याला लौकिक आवडत नाही. तुम्ही जर एखाद्या कीर्तनाला गेले तर सूत्रसंचालन करण्याकडे लिस्ट आलेली असते. तर ज्याला असं वाटतं माझं नाव यावं त्यांच्या मुखातून, तो असं सारखा मानवर करून त्यांच्याकडे बघत असतो. जरी याच्यात लिस्टमध्ये नाव नसलं तर माझा चेहरा पाहिलं तरी हा बोलल. हा लौकिक जगतातला आहे. आणि एक अलौकिक जगतातला आहे. त्याला असं वाटतं नाव नको या, जेव्हा नाव घ्यायची काम चालू असतं तेव्हा त्याची मान खाली असेल, उलट नाही पाहिजे तेवढं बरं आहे. असं अलौकिक जगत आहे. त्याच्याही पेक्षा एक पुढं जगत आहे. लौकिक जगत म्हणजे मी 50,000 रुपये कीर्तनाची घेतो, आणि अलौकिक म्हणजे मी काहीच घेतत नाही. तो त्याच्या सारखाचे, दोघं सारखेच. याला लौकिक जगतात चमकायचंय 50,000 घेऊन, आणि याला काही न घेऊन चमकायचं. त्याच्यामुळे भुलभुलैया जास्त आहे या जगतामध्ये. आपली जर तेवढी निष्काम सेवा असेल, आपल्या वाडवडिलांनी केलेली पुण्याई उदयाला आली असेल तर आपल्याला संत कळू शकतात. पेंटेक्सचं सोनं जास्त चमकतो उलट ओरिजिनल सोन्यापेक्षा, त्याला भाव कमी आहे. तिथं काही घेणं देणं नाही. माळ घाला नका घालू, तुम्ही आमची उद्बस केली बाद झाला, आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही. माळ कशासाठी घालायची ही करायचं, प्रपंच कशासाठी करायचं त्याच्यासाठीच माळ घालायची. प्रपंच तर त्याच्यासाठीच करायचा आहे. प्रपंच करता 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 निष्काम भाव निर्माण होऊन माणूस त्या भावाला जाऊ शकतो. सावता महाराज प्रपंचच करत होते का नाही? मग त्यांचा परमार्थ नव्हता का? होता. तो परमार्थ आपल्याला कळायला पाहिजे. अर्जुनाने लढाई केली, तो परमार्थ आहे. तो त्याची तर आपल्याला किसी को कान खबर नाही. एक तर सुंदर होते ध्यान राव, आता याची ध्यान ध्यानाला एकही बसत नाही माईचा लावून, पण अरुण म्हणाले पुढे. आणि त्याच्याही पेक्षा एक जगत आहे. ध्यान कोणासाठी नाही ते का? ध्यान ज्याला विद्या भेटली गुरुजीकडून पण त्याचा गुरुजीवर पूर्ण विश्वास नाही, त्याचं ज्ञान सांगितलं याला बाटली म्हणतात. हे जर कळालं तर लगेच म्हणाल हा माझा विश्वास आहे बाबा, बाटलीच म्हणतात. पण ज्याला असं वाटत नाही नाही याला बाटली म्हणत नसते, त्याचं नाव काय तर दुसरंच असतं. अरे बाबा ही बाटलीची, पण माझा निश्चय नाही होत त्याला ध्यानाला बसायचं. संतांनी सांगितलं हे जगत नाही, तू देह नाहीयेस, तू परमात्मा आहे, पण त्याची भूमिका तशी होत नाही म्हणून त्याला ध्यानाला बसायचं. आणि ज्ञान सांगितल्यानंतर काना वचनाची भेटी सविसाची पैकीर्टी वस्तू होणी ओठी कवनू येतो. ज्याला गुरुजीच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं आणि त्याने लगेच ऐकलं, लगेच तो तेच झाला. असं होतं का? असं होतं. यांचं लग्न झालं आणि समजा ज्या घरात गेले तिथे त्या मुलीचं नाव, ही गेली लग्न करून हिचं नाव सुनीता आहे आणि तिची ननंदी सुनीता आहे. नाव कोणाचं बदलती? आली तिचं. पण आली तिचं नाव बदललं तर 8-10 दिवसात 15 दिवसात महिन्या दिवसांनी तिला कळतच आहे माझं नाव काय झाले आता सुनीता. आता ती मनीषा आहे विसरून, आणि जर 10-20 वर्षांनी तिचा माहेरचा माणूस आला आणि शेजारच्या बाईने म्हटला आमच्या गावातली एक मनीषा तुमच्या गावात दिलेली, तो म्हणतो आमच्या गावात तुमच्या गावातली मनीषा दिलेलीच नाही कोणी. कारण यांना सगळ्यांना माहिती मनीषा राहिलीच नाही. आता मनीषाची काय झाली? सुनीता झाली. तसं तिला जसं अट्टास करावा लागला. ती जरी सही करायला गेली ना पहिली तर ती तिच्या पहिल्या नावाने सही करी, नवऱ्याच्या ऐवजी बापाचं नाव लावेल, आडनाव पहिलं लावेल. पण नंतर तिला कळलं नाही माझं आता नाव बदललेलं आहे. तसं ध्यान करता 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 तो स्वतःला देह समजत असतो, जीव समजत असतो, शरीर समजत असतो, माणूस समजत असतो. पण ज्यावेळेला साधूचा बोध होतो तेव्हा माणूस राहत नाही. साधूचा बोध होतो तेव्हा माणूस नाही होत, तो देव होऊन जातो. हा बोध, हा अनुग्रह, कृपा, आशीर्वाद, तुमची दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची. कृपादान केले संती. काय कृपादान केलं? माझा जीवपणा बाद केला, माझा देहबुद्धी घालून टाकली, जीवपणा गेला, देहबुद्धी गेली तरच भक्ती करतो असं ठरतं, एरवी नाही. कारण त्याला असं वाटतं मी गुणीजन आहे. आपल्याला गुणीजन नाही व्हायचं, आपल्याला ज्ञानीजन व्हायचंय. देवाला कोणता भक्त आवडतो माहितीये का? ज्ञानेश्वरी वाचा,
नसेल तर ज्ञानेश्वरी वाचा, एकनाथी भागवत वाचा आणि मराठीतला अर्थ वाचा. साखरेबाबांनी केलेला ज्ञानेश्वरीचा, एकनाथी भागवताचा, मामासाहेबांनी केलेला ज्ञानेश्वरीचा तो वाचा. आणि तुमच्याकडे खरोखर पैसे नसतील, तुमची झिजझिज असेल मला ते वाचाय भेटव, आम्ही आमच्या पैशाने देऊ तुम्हाला. तुमच्या कोणी 1 रुपया नाही घेणार, पण आम्ही तुम्हाला विचारणार तुम्ही वाचले का नाही, तुमची वाचण्याची मर्यादा आहे का नाही. नाही तर शासन देतंय वस्तू शेती करण्यासाठी, याला शेती करायची नाही, वस्तू मिळालेल्या विकायचं आणि परत धाब्यावर जायचं, त्याच्यासाठी या सुविधा नाहीये. आणि हा जेव्हा बोध म्हणतात, ज्याला अनुग्रह म्हणतात, संतांची कृपा म्हणतात, की महाराष्ट्रातल्या 1% महाराजांनाच माहिती, 1%च महाराजांना माहिती. आणि मी हे बोलतोय हे पूर्ण जाणीवपूर्वक बोलतो. याचा खुलासा करायची वेळ आली तरी आपण करू शकतो. ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम महाराजांचा गाथा, विचार सागर आणि अमृत अनुभव या ग्रंथाच्या ग्रंथाच्या अनुषंगाने आपण बोलतोय. तुम्ही किती मोठं काय काय करा, पण जर ही गोष्ट नाही तुम्हाला पुन्हा यावंच लागेल. कंते ते सगळे गायक वृंद, अभिनेत्री, नियोजन करते, तुम्ही सगळे कडक टोपीवर जे बुलेट घेऊन आलेले, कोण 4 व्हीलर घेऊन आले, त्यांना इशारा दिलाय काय 100% तुमचं आपलं पुढचं काय जीवन आहे, गाढवीन पुत्री, जोपर्यंत साधूचा बोध भेटत नाही तोपर्यंत. आणि हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो कशाच्या आधारे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तुमचं दिसतंय ना सगळं काय. तो बोध झाला पाहिजे. बोध कशाला म्हणतात, साधूच्या पायावर बसल्याशिवाय करणार. साधू कशाला म्हणतात, संत कशाला म्हणतात, भक्त कशाला म्हणतात, होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं वाटोळ केलं, पण उघडून 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 बऱ्याच जणांचे भाग्याचा होतो म्हणून वाचलो, बऱ्याच जणांची केसांनी गळे कापले. आता मात्र कानाला खडा लावतो असं काही करणार नाही. देवा पाठीवर मार पण पोटावर काय मारू, असं हिंमत बादर हय्यदीत करून खाई, कीर्तन करून करून खाई. याला सोंग म्हणतात, भक्ती क्षेत्रातलं सोंग. या सोंगाच्या तडाख्यातून सुटायचंय आपल्याला आणि तो बोध मिळवायचा आहे. मनुष्य सोडवणार. आणि आपल्याला नीट कळत असेल तर आपण मार्गदर्शन करायचं, नाही तर आपलं ग बसून कंटी ते न करा होणे गाळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा. मग आपल्याला आता पुत्री मांजर नाही व्हायचं का, आपण धावपळ केली पाहिजे. ऐसी करी धावा धावी चित्त लावी चरणा. ज्या वेळेला कोरोनामध्ये आपल्या इथं बेड रिकामी नव्हते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा इथला ओतूरचा माणूस नगरला जात होता.
नगरचा माणूस पुण्याला जात होता, पुण्याचा मुंबईला जात होता, सर्च करीत होता. तसं सर्च करायचंय. मी या तडाख्यातून सुटणार असं सोडवणारा कोण आहे? असं सोडवणारा आहे बाबाजी चैतन्यांच्या कृतीने तुकाराम महाराज सांगतात, सोडविन माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे दासी प्रतिज्ञा हे दासी बोलणं अहंकाराचं वाटू शकतं. प्रतिज्ञेवरचं बोलणं कसं वाटू शकतं? अहंकाराचं. आणि तेवढं आपल्याला पाहिजे नॉलेज. हा कोणत्या भूमिकेतून बोलतोय ही कळण्याची आपल्यामध्ये पात्रता यावी, याच्यासाठी कीर्तन प्रवचनाला येऊन कळून घ्यायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी अवधान एकले दिजे. बाबासाहेब दांडेकरांच्या ज्ञानेश्वरी मध्ये एक वार दिजे आणि नाना महाराज साखरेंच्या ज्ञानेश्वरी मध्ये एकले दिजे. तरी अवधान एकले दिजे. आपल्याला काय करायचं? आपल्याला ज्ञानेश्वरी आहे का त्याचा तपास नाही. ज्ञानेश्वरी नाही आपल्या मुलाचं लग्न करायचं असेल, काही कपडे लत्ता वाटायचं असेल ना, तर ज्ञानेश्वरी वाटा, भागवत वाटा. लोकांना कधीतरी उचकून पाहतील तर. तरी अवधान एकले, मग सर्व सुखाशी पात्र होईल. सुख पाहिजे ना, सर्व सुख भेटेल. सर्व सुख कशाला म्हणतात? आत्म्याची भेट जेव्हा होते तेव्हा सर्व सुख. आत्म्याची भेट नाही, दुःख मानवडी आहे हा संसार. आत्मा भेटू शकतो का? हो, आज आता या घडीला भेटू शकतो. आत्मा म्हणजेच कृष्ण, आत्मा म्हणजेच राम, आत्मा म्हणजे शिव, आत्मा म्हणजे तुम्ही जे इच्छिलेलं तुमचं आराध्य दैवत, ते आज आता या घडीला भेटू शकतो. ते पुढे काळ्या पानावर फासावर गेलेलं नाही. पण ते ज्याला कळाले तो त्याची गाड घालून देऊ शकतो. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. कोणत्या जातीचे पाहिजे? त्यांना तुमच्याकडून कशाची अपेक्षा नसावी, फक्त तुम्ही ते अंगीकार करावं असं वाटतं. तो जातीचा ऐशी कळवळ्याचे जाते फक्त तुम्हाला द्यायचंय. संत देण्यासाठी आली, ओरमडून घेण्यासाठी आलेले नाही. आज देतो पोट भरी, म्हणजे बुंदीची बादली घेऊन फिरत नाही. काय देतो प्रश्नचिन्ह. बाबा काय देणार आहे? बाबा देव देणार आहे. देव घ्या कोणी
म्हणते ते देव नको. काय बाबा करणं आहे त्यांचं. याशी पाहिले संतांच्या संगतीत आहे. संतांच्या मास वंशेज त्या गोष्टीचा फायदा घेतात आणि संतांचे वंशज आहोत. पण संतांचं तत्वज्ञान स्वीकारण्याची दानत नाही. ती व्हायला आपल्या बॉडीने आपल्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे. डॉक्टरकडे ऍडमिट केलं, 10 लाख रुपये खर्च केलं तरी पेशंटला गुण नाही. म्हणून रागावून कातून तो माणूस विचारतो का माझ्या बापाला गुण नाही आला. तो म्हणला औषधं बरोबर चाललेली, पण तुमच्या बापाची बॉडी आमच्या औषधाला रिस्पॉन्स देत नाही. आम्ही काय करायचं. तसंच संतांच्या वचनाला रिस्पॉन्स नाही. संतांची जरी वंशावळ असली तरी कितीतरी बाबांच्या पोरांच्या गळ्यात माळच नाही. आणि त्यांची बायको म्हणते आमच्या पोरांना लय मोठ्यांच्या याच्यात बसावं लागतं म्हणून माळ नाही. म्हणजे खाताड पेताळ म्हणजे मोठे का. संत ही पदवी एवढी महान आहे, त्यांची संगत करण्याची योग आला आपल्याला तर माग पळायचं नाही. मिळणं चालू सगळा बाजार झालाय. बाजार बुजबूज पुरी झालेली आहे. बुजबूज पुरी लोकेशना दारेशना निर्देशनाने घातलेलं आहे थैमान. त्याच्यामध्ये जर आपलं कर्म अनुकूल झालं तर मनुष्य जन्म मिळतो ना, त्याला वेटिंगवर येते ती दर्जीव. आम्हाला मनुष्य जन्म मिळावा, आम्हाला मनुष्य. त्यांना सांगण्यात येतं देवाकडं की आता पुढच्या वर्षामध्ये इकडं एवढ्यामध्ये एक लग्न होणार आहे आणि इकडं ओतूरची पोरगी आहे, त्यांच्या पुढची वर्षाने तुमचं सिलेक्ट करेल तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही वेटिंगवर राहा. त्यांची पण जेव्हा मिलन होईल ना त्या नवरा नवरीचं, तेव्हा हजारो जीव तिथं तरफडत असतात. मला 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 म्हणून त्याच्यात एक सण एक व्हायचं अनुकूल होतं, सानुकूल होतं, एकीकरण होतं. बाकीचे सगळे गटाराला जाऊन मिळतात. असा दुर्लभ मनुष्य देह. आणि मिळाला तरी उलट घेतली, आळे घाटायला गेला, ठोकली मेला. देह ना क्षणभंगोर. असा मनुष्य जन्म मिळालाय, त्याचं सोनं करून घ्या. आणि नाही मिळालं तर गेलेच बोधम गेले. समजा नरदेह निधान नरदेह निधान आणि ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा ज्ञान निधान जोडे. निधान म्हणजे खरी द्रव्य, दुर्मिळ गोष्ट. हिरा दुर्मिळ. नरदेह दुर्लभ जाना त्यात 100 वर्षाची गणना 100 वर्ष जगत नाही. 90 आणि 85 झाले का पोराला पैसे असले का हौस होतं बापाचा 85 आहे 90 साजरी करू. कारण त्याला गॅरंटी नाही काय म्हातारा 100 पर्यंत टिकन म्हणून. त्याच्या आधी गचकून जात. वय वाढायला लागल्यानंतर वयाच्या विचारी प्रबोध ज्याची नाही, मनुष्य भली परीची कुत्री. विचार मन वय वाढल्यानंतर बुद्धीचा विकास झाला पाहिजे. नश्वर जगतातली आसक्ती संपली पाहिजे. वानप्रस्थाचं जीवन जगलं पाहिजे. 50च्या नंतर माझं त्या गुळाला मुळाचा सडासलाय तो अर्धा तुटल पण सोडणार नाही. दशक्रियाला शोधणारच नाही तू. तर तुझी आसक्ती अजून त्याच्यात आहे. नाही तर एडी बाबळीची झाडं, नाही तर पाली बिली घरातल्या चुचू करायला येणार. नवरीच्या मामाने नवरीला लगेच स्टेजवर घेऊन यावं तर तो मामा मधून येणार घरामध्ये शेंगा खात बसला. हे थांबवायचं येण्याची शरीरा येणे सरी किंबवना येरझार. शिराकडे जन्म मृत्यूवर दगड पाडण्यासाठी हे व्यासपीठ आहे. करमणुकीचं साधन नाही. कोर्टात केस चालू आहे. करमणुकी का करमणुकी दिलबाईला की बाज आहे. फॅसला झाला पाहिजे. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो. ओतूर मधून तुकाराम महाराज माल घेऊन गेले. ओतूरच्या लोकांना माहित नाही तुकाराम महाराज काय घेऊन गेले. महाराज असू, माळकरी असू, नाही तर बिगर माळकरी असू, नाही तर राजकारणी असू, तिथे डोकं लावा. आमचा तालुका, आमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्याची हिस्ट्री काय.
ही काय मोठ्या माणसाची लेकरं आहेत. एक कुंड्याचं पोरग तुकाराम महाराज इकडे ओतूरला आले आणि मालामाल होऊन गेले. आम्हाला काहीच खबर नाही. कोण म्हणतो झोपत अनुग्रह दिला, कोण म्हणतो स्वप्नात दिला, कोण म्हणतो आंघोळीला जाताना दिला. कळेल संत वाङ्मय कधी खोटं बोलत नाही, पण तुमची बुद्धी पाहिजे. आंघोळीला गेले ना, ज्ञान अग्नीचे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जीवन आले आणि शांतीशी आले पालव नवे, असा ज्ञान गंगेत नहाले. एक तारी संगे आम्ही एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नहालो. भजन म्हणजे नुसतं टाळ पकवाद नाहीये. भजन जे आपण आईच्या पोटात होतो, आईला 7वा महिना लागला होता तेव्हा आपण आतमधून जे हुंकारा देत होतो ना, त्या माऊलीचा डबल श्वास चालू झाला, त्याला भजन म्हणतात सजन संत. आणि ते भजन कधी बंद होतं? गेल्यावर नाकात कापूस घातल्यावर. त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात. या पिंडात चालू आहे. 21,600 वेळा श्वास घेतो सोडतो आणि तो ढकलतो ना, तो कृष्ण नोकर आहे त्या श्वासाचा, आत ढकलणारा. ते व्हेंटिलेटर भेटत नव्हतं ना, व्हेंटिलेटर मधून तो ढकलतो आतमध्ये. त्याची घ्यायची ताकद नाही, हा सब पडू नये, त्याचं आयुष्य वाढवायचं म्हणून तो ढकलतो. कधीतरी झटका बसून उठलतो. ते जे ढकलण्याचं काम जे सिलिंडर करतो ना, तो व्हेंटिलेटर, तसं देव काम करतो. या बोलविल्या भेदे तू बोले, या चालविल्या सूर्य चाले, आणि मी तुमच्या नाकात मी हलविल्या प्राणू हले, जगाशी चालिता मीच ऐकू. तो कृष्ण आता आपला नोकर आहे, नोकर. त्याला ओळखा. वासुदेव करीतो न देता तरी जातो आणि माघारा गेल्यावर 84 लक्ष मध्ये आपली पळापळी चालू आहे. आता अनुकूल आहे वातावरण. हा गरम आहे मार दो. आमच्या गावचे आमदार साहेब होते तेव्हा आमच्या गावचे कार्यकर्ते म्हणायचे, आमदार साहेब येतं, व्यायामशाळा करून घेऊ, रस्त्याचं काम करून घेऊ, बालवाडीचं काम करून घेऊ. आता वातावरण अनुकूल आहे तर काम करून घेऊ. आता वातावरण अनुकूल आहे, अजून डोकं साबूत आहे, अजून डोळे शाबूत आहे. समोरून आले पारडू आणि तो म्हणतोय सकू कधी आली. त्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी वाचायची. जीवनाचं सार्थक करून घ्यायचं. जोपर्यंत हातपाय चालता, जवळी सकळ सिद्ध आहे, चालावय हातपाय, तोवर तातडीने संसार करून पाहायचो. मेली तिथं उकुरड्यावर आमच्या आई आल्यावर सांगते, गावचं याचं असं झालं, त्याचं मी म्हणत असतो, उकुरडे उकरायची कामं करू नका आता तरी पुढे हाती उपदेश. कधी काय केलं पाहिजे. आपल्या जीवनाचं आयुष्य जात आहे झालं नाही एक दिवस
कमी होत चाललाय. तेवढ्यात आपलं काम साधून घ्या. पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय जगायचं नाही, आणि तुळशीची माळ घातल्याशिवाय मरायचं नाही. आणि मेले तर किरडी वांगे आहेचे तुळशीचं पानं तोंडात घालायला, आणि गेल्या मुडद्यावर घालण्यापेक्षा जिवंतपणे हयातीत का नको करायला. बाकीचे सगळे संस्कार करतो, लग्न झालं पाहिजे, पिंडदान झालं पाहिजे, हे सगळं करतो. हे का नाही करीत? हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे, ते करायला पाहिजे, केलंच पाहिजे. करा देहाचे सार्थक. शरीराचा उपयोग करून घ्या. ही बॉडी आहे ना, हा आत्मा आहे, पूर्ण शरीर. नक शिकांत तुम्ही ब्रह्मा देवा बाबा. आणि काही झालं तर आपण यांना जसं देवा बाबा म्हणतोय ना, तसंच आपली भूमिका पाहिजे. हा, यांचं नाव एकदा मी चाललो होतो, प्रवचन होतं मारुती बाबा पानसरे यांच्या तिकडे शिवरात्रीच्या साथ, आणि त्यावेळेला काहीतरी ओझरला प्रोग्राम होता. एक गाडी खाली नव्हती आणि हे हेल्मेट घालून चालले होते सर्व्हिसिंग करून गाडी इकडे, आणि त्यांनी मला स्टँडवर पाहिलं आणि पटकन परत गाडी ओढून आणली. म्हणजे बाबा कुठं जायचं, तिथं तुम्हाला सोडतो, त्यांनाही कार्यक्रमाला जायचं. आणि प्रवचनाला गेलो आणि प्रवचनाला बसल्यावर पानसरे बाबांना म्हणलो, मारुती बाबा पानसरे मला देवाने आणून इथं सोडलं. ते म्हणले देवा पानसरे हो, आपली आत आणि भूमिका आत तशीच पाहिजे, आत आणि बाहेर. इथं तसं नाही आत बाहेर. माहितीला जातील पण काही घेणं देणं नाही. उलट तिथं निघताना म्हणते बरं झालं गेलं, ते काही चालीचं नव्हतं. सत्र भरवायला जातात माहितीला दशक्रियेला, ती आत्मीयता नाहीये, सत्याला बी तसलीच आहे. काही हित करून घ्यायचं नाही, ऐकायचं, झटकलं फटकलं सटकलं का निघाले घरी. बाबाला विचारायचंय, बाबाला प्रश्न विचारायचा आहे, काही मी उद्धार पावे बाबा माझा उद्धार होईल का? मी आहे त्याच गाडी जागेवर राहील. आपण शाळेत होतो तेव्हा 5वीला 6वीला 7वीला हे टोनगेच्या टोनगे होती का नाही, ते पुढे जातच नव्हते वर्ग बदली. तसे आपल्या व्हायचं का? 50 वर्षाची 60 वर्षाची झाल्यावर काही टोनग्यांनी माळा घातलेले, तोपर्यंत काय केलं? पण आता तरी घाला ना, आता घाला. गेलं ना सगळं. हे काळी झाली, त्याची पांढरी झाली, आता परत काळी करायची चाललाय विचार. आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. शहराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यात खाऊ का सांडून या. कशासाठी पाठवलं देवानी? मेहरबानी केली, आज केली, आता परत नाही करणार. मग कळल काय नाही, खावं प्यावं द्यावं लिहिल्यावर कोणी पाहिलं? आम्ही आहे ना बघायला. नदीवर नेलं, जाळपोळ करून आणले का पीठ झाकून ठेवतोय ना आपण. कशासाठी? सकाळी खूप पाहिजे ना, कुत्रा झाला, गाढव झाला, साप झाला, लाज नको वाटाय का? त्यावेळी नियमाचे वस्त्र ना आटले, पुढील अधोगतीची लाज नेणे, करू नये ते करता ते वेदू म्हणे. लाज नको वाटायला? माझा बाप लय कडक होता, सरपंच होता, सरपंच आमदार खासदार. हे काय पूर्णात चढायला सोडले काय? हिरव्या पूर्णात चढायला अशी गुटगुटीत व्हायला दिलंय ना तुम्हाला, सीट दिलंय ना, जागा दिली ना, काहीतरी करा समाजाचं. गुरुजी येतं शाळेत, पोरांना नीट शिकवा. स्वतःची पोरं सरकारी याच्यामध्ये, आपण सरकारी नोकरीमध्ये काम करतो आणि आपली पोरं इंग्लिश शाळेला शिकवायला. तसं शिकवा ना आपल्या पोरांना. त्या दिवशी देव घरी येईल भेटायला, संत घरी येतील भेटायला. स्वधर्माचं पालन केलं तर स्वधर्म जो बाप्पा तोच नित्य यज्ञ राहणार. इथं 4 विटा मांडायच्या, उघड्या बंब्या तिथं बसणार, सगळा धूर करणार. महाराजांचे डोळे धुराणी, याचे बी नंबर लगेच चेक करायला जायला लागेल. ते यज्ञ संतांनी सांगितले नाही, ते प्रतिकात्मक यज्ञ आहे. आता तुमचा चाललेला आहे, माझा वाघ यज्ञ चाललाय आणि तुमचा श्रवण यज्ञ चाललाय. असं वाटतं का? येणे वाघ यज्ञ वृषा वाघे. जेवण म्हणजे यज्ञ कर्म आहे. जेवण म्हणजे उदर भरणे नव्हे जाणीचे. यज्ञ बी जाऊ नको म्हणून लाकडं टाका कोणती पण. त्या जीवनाचं सार्थक पुण्य मिळालेला जन्म पुन्हा 100% मिळणार नाही. मागुता हाच जन्म पावसी भोगिले सुख दुःख जाणसी, येतो नगडे रे सायासी, का रे जाणून होशी अंध. शेवटची पाणी एक मनुष्य जन्म, शेवटची पाणी एक मनुष्य जन्म.
दिवशी लक्ष्मीचे फेरे फिरता फिरता कोटी कोटी जन्माचे फेरे होतात तेव्हा अकस्मात मनुष्य शरीर भेटतं. जो मनुष्य जन्माला येतो तो परमार्थाला मिठी घालतो. त्याने जर परमार्थाला मिठी घातली का त्याचे वर ती पितर आहे ना ते ताशे वगैरे वाजवतात चांगल्या. आता आमची सुटायची टायमिंग आला. आता याला पित्र घालायची गरज नाही. कल्याणाची ते सर्व उत्कृष्ट प्रमाण मला पाठवावा कोणाचा अनुभव असं भेटतं आपल्याला. पुढं काय काय गेलं कीर्तनाला गेलो असं काहीतरी भेटतं. पैसे नाही भेटते. पैसे त्याला भेटतात चोराला जास्त भेटतात. पैशाची तर गरज नाही ते संतांना. तुका म्हणे काय हे नाम चाटलं का चाटलं. नाम कशाला म्हणतात हेच माहित नाही अजून. 365 दिवस कीर्तन चालू आहेत महाराष्ट्रात. आणि ज्याला जो बाबा आवडत त्यांनी त्या कीर्तनाला जायचं. एका दिवसात 4 कीर्तन आहेत काही ठिकाणी. आता मी औषधीला गेलो 24 तारखेला त्या गावात प्रत्येक वाडीत सप्ताह चालू होता. प्रत्येक वाडी. नारंगावला माहितीये का जत्रेला तमाशे नारंगावला फ्री असतात. कारण त्यांचं ते केंद्र आहे. आपल्याकडे घेतील पण तिथं नाही. आणि सगळ्यांचे तमाशे ज्या श्रोत्याला जो आवडत तो तमाशा त्याने ऐकायचा. नाम चाटलं पाहिजे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुद्धा पण सर्वत्र दुर्लभ आहे. महाराष्ट्रात बोटावर मोजल्या इतक्या लोकांनाच नाम माहिती आहे. आणि ज्यांना माहित नाही ते म्हणतात दुसरं काही आहेच नाही रामकृष्ण हरी सोडून. रामकृष्ण हरी सोडून दुसरं आहे. ज्या अर्थी तुम्ही नाही म्हणतात त्या अर्थी तुमच्या अंगामध्ये हृदयामध्ये अंतःकरणामध्ये डॅच काय काहीतरी असतात. आमचा मावस भाऊ म्हणायचा मी माळ कधी घालणार नाही. मी म्हणलं तू ज्या अर्थी म्हणतो घालणार नाही त्या अर्थी तू घालणार. कारण तुझ्या विषय अंतःकरणामध्ये तो आहे. मामासाहेबांनी कसं म्हणतात पूर्ण आमच्या गावचे बाबा होते ते म्हणले आम्ही 4 वर्ष अभ्यास केल्यावर निघालो. मग मामासाहेब दांडेकरांना विचारलं मामा आम्ही लग्न करू का. ते म्हणते तुझ्या डोक्यात आले करून टाक पहिले. ज्या अर्थी आपल्या डोक्यात काहीतरी आहे त्या अर्थी आपण त्याच्या विषयाचं चिंतन करतोय. नाम असं गोड आहे. गोड गोड म्हणजे कसं आहे तुमची देह बुद्धी घालून टाकतं. तुमची बुद्धीची वळवळ आहे ती काढून टाकतं. मनाची धाव थांबून टाकतं. जीवपणा घालून टाकतं. हो
तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळे आळी जीवपणा घालून टाकतो. त्यामुळं सगळ्या व्यवहारातल्या जबाबदाऱ्या संपल्या. त्याचं नाव टाकले. दहाव्याला करतो तो टाकल्या. तुका म्हणे माझे भार उतरले हे ओझे. ओझे. हो ते मग अशा आपण कुठून पुढे गेलो त्या प्रमाणावरून असं काही ना काही मला सापडतोच पुढे काहीतरी. आपण बारीक होतो का नाही, कोथिंबीर निघून गेली ठीक आहे, पण जर परत जर वावरात चक्कर मारली एक 8-15 दिवसांनी तर कुठेतरी एक हा कोथिंबीरीचा ठोम दिसतो, तिथे एक दिसतो, तिथे एक दिसतो का नाही. तसा इथे एक कोथिंबीरीचा ठोम सापडला देवा बाबा. आणि ती लावलेली नसती ना, अचानक भेटली तेव्हा जास्त आनंद आहे. लावलेलं काय नसतं आनंद, पण अचानक भेटलं पाहिजे. पितर काय करतात म्हणजे संतुष्ट होतात वर. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देत. कल्याण इच्छिती सर्व काम. कल्याण ती वाट बघतात आपल्या आजोबाच्या पंजोबाच्या बापाच्या. बाप गेलं का पूर्वी आणि पोरवी लगेच आणीवारीला नाव अगोदरच लावून ठेवतात. तेच भेटल त्यांना, तेच उकुरडे चाळाय भेटते, ज्ञान नाही भेटणार. इथं लावा ना आणीवारीला नाव, त्यांना सोडवा. पित्र घालायची पण खाऊन खाऊन माझ्यातल्याला नाही जेवायला घालायचं. त्यांना गरज आहे. ओतूर स्टँडला बघायचं कोण भुकेलेलं आहे त्याला घेऊन खायला घाला, उद्धर पावतील ते. माझे झाले गयावतन महाराज तुमचं कसं झालं का हो. तुकाराम महाराज म्हणतात तसं झालं. झाले माझे गयावर्जन फिटले. पितरांचे माझ्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा ते 100% सुटणार. पूर्वजा वैकुंठ गेले ना वैकुंठाला. आपण 100% जाऊ, पण या मार्गाने गेलो. मार्ग दाखवतो या मार्गाने गेलो, आपल्या मनाच्या मार्गाने गेल्यावर नाही. ज्ञानेश्वरीतला 7वा 14 नंबरचा श्लोक आहे. ही गुणत्रय मम माया ती तुम्हाला भरकटवती. तुम्हाला वेदांताचार्य बी करील, तुम्हाला आचार्य करील, इकडं पळवी तिकडं पळवी, तिकडं जाऊन देणार. हो कर्माचा अकर्माचा तुम्हाला लई हिसाब कळेल, पण तुम्ही जाल सत्य लोकाला जाल, इंद्र लोकाला जाल. हो परंतु माझ्या धामाला येऊ शकत मार्गाने गेलो तर आपण ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. आता आपलं बी हरिपाठ झालं ना. पूर्वजा वैकुंठ माझे पूर्वज वैकुंठाला पोहोचले हो 100%. असं होतं. तसं करण्यासाठी मनुष्य जन्म दिलाय, त्याच्यासाठीच हा उपक्रम आहे कीर्तन पर्वत. त्याच्यासाठी ज्या माळ आहे भूषण म्हणून नाही माळ. राजाला बी ते सांगितलं पाहिजे तुम्ही. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज आले, त्यांना ते म्हणले नाही पावती फाडा दादा, पावती फाडा. नाही म्हणले पावती पावती फाडल्यावर तुम्हाला लय मस्ती चढल. मग हे माझ्या जीवा चालले असं वाटत. कंठी मिरवा तुळसी
कंठी निर्वा तुळशी व्रत करा एका मनवा हरीचे दास का म्हणे मजली तुकाराम महाराजांना साधू संतांना तुमच्याकडून ही अपेक्षा आहे मानकरी व्हावे देवाची जवळीक व्हावे उपवास म्हणजे त्याच्या जवळ काय करावं देवाच्या वास सहवास हो पूर्वजा वैकुंठ होतो ना पूर्वजांना आपण सोडू शकतो हो. अनंत योनीपर्यंत आपले जे मागचे त्यांना सोडू शकतो आपण तितर गाडून काय होणार ते तुम्हाला दिलं एक प्रवृत्ती मार्ग आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला आणि एक निवृत्ती मार्ग आपण निवृत्ती मार्गाचा विचार केला पाहिजे निवृत्ती मार्गामध्ये तिसऱ्या अध्याय सांगितलं डायरेक्ट फळाला जाऊन पक्षी झोपतो आंबा खाऊन येतो आणि माणसाला आंबा खायचं म्हणजे गुडावरून मग मध्ये खांदीमध्ये मध्ये जायचं मग खांदीवर जर वरून गेला खाली आला तर वरच जाईल डायरेक्ट पण पोपटाला मात्र तो विहंग मार्ग आहे संतांचा विहंग मार्ग कशाला म्हणतात ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळेल ना ज्ञानेश्वरी आहे आमच्याकडे काहींकडे आहे कधी गेलो का काळा म्हणलं का काढली ना अशी थाप मारली का थोडं खाट पडलेली आहे ज्ञानेश्वरी एक 16 वर्षाचा क्रांतिकारक तुमच्या जीवनाचं सोनं करण्यासाठी लिहून गेला त्यांना काळ या शरीराचं आयुष्य कमी आहे पण पेपरचं आयुष्य जास्त आहे म्हणून लिहून ठेवलेलं आहे पहा आपला आरसा आहे ज्ञानेश्वरी भागवत आरसा आहे उपनिषद आरसा आहे ग्रंथ पहा तुमचा चैतन्य विजय ग्रंथ पहा आणि प्रत्येक महाराजांना भेट द्या तुम्ही बाबा याच्यात काय सांगितलं ते बघा एक सामान्य कुंड्याचं पोरग ओतूर आलेले आणि जगद्गुरु पदाला प्राप्त होता तुका झाला असे कळस त्यांची एंट्री झाल्यावर देव खाली मान घालतो एवढी उंची त्यांनी वाढवली कशाच्या जोरावर बाबाजी चैतन्यांची भेट झाली त्र्यंबकेश्वरला गेले तर बाबाजी चैतन्यांची पण भेट घ्या सरकटे बाबा काय राहायला आले तिथं विचारा तुम्ही जाऊन बाबांना ते म्हणजे माझं आनंदित शिक्षण झालं मी विचार केला अशा ठिकाणी राहिलं तर तपश्चर्या ध्यानधारणा केली तर ईश्वर प्राप्त होतो जिथं संतांचा सहवास आहे हो भगवान शिवाचं शिवालय गंगा वाहती असं ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे ती गंगा वाहती पण जास्त खळखळाट नाही तिथं हो पशु पक्षी श्वापदन आहेत आता वाघ आले आता तिथपर्यंत आले तिकडे बी येतील एक दिवशी कारण ज्याच्यासाठी पाठवलं ते नाही केलं का येणार अटॅक सुद्धा वाघच आहे पॅरलेस म्हणजे पण वाघच आहे तो हा तुम्हाला तिथं नाही खायचं तर इकडं आम्ही जागेवर खाटावं खाऊ तुम्हाला तो काळ म्हणतो घडी घडी काळ पोपट नसावे तिथं पण जर का कोकिळा असली तर चालेल आम्हाला मोर असतात एखाद्या वेळेला काळाची मोडी पडेल काळाची मोडी पडेल काळाची मोडी पडेल काळाची मोडी पडेल राघव चैतन्यांचं वास्तव्य होतं तिथं राघव चैतन्य त्यांना भेटायला व्यास कधी कधी येत होते इकडं तुमच्या ओतूर मध्ये एवढ्या मोठ्यांच्या संगतीत बसलो पण समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंट्या कपाळाचे उपजोने करंटा नेणे अद्वैत वाटा ही कल्याणला जाती ही नगरला वाट जाती देवाकडे कोणती वाट जाती अद्वैत वाट देवाकडे जाती द्वैताची वाट देवाकडे जात नाही द्वैत जगात आहेच शंकराचार्य म्हणतात ते घालवण्यासाठी संतांचा जन्म आहे अद्वैत स्वरूप करून देतात हो त्या जगामध्ये ती अद्वैत वाट किती लोकांना माहिती अद्वैत कुसरी विरळात जाणे त्या विरळात नंबर लावून घ्या चान्स आलेला आहे
लुटा लुटा संत जन आमू पहे. तुकाराम महाराज सामान्य कुटुंबात जन्म दिले होते. मोरे आंबिले त्यांचे पूर्वज खासदार पण होऊन गेले माहिती ना. आपण बारीक होतो तेव्हा ते खासदार होते. त्यांचे पावर रामकृष्ण मोरे. आता ते त्यांची वंशी त्यांच्या माझं बस होत नाही. त्यांना ते म्हणतात आम्हाला अजून याच्यातल्या काही गोष्टी अजून माहिती नाही. बाबाजी चैतन्यांचे वंशजांना पण भेटलो ते अजून आम्हाला असं काय याच्यातलं माहिती नाही. आम्ही ग्रंथ विकतो आम्हाला माहिती नाही. पण ते आमच्या बाबाजी कृपा करतील तेव्हा करतील. हो म्हणजे करतील ना कोणाच्या तरी माध्यमातूनच करतो. नामदेव महाराजांच्या औषधात आम्ही असं वाटतं. त्यांचं खातो ना आपण तर त्यांना कळावं असं वाटतं आपल्याला. साधू बाबा वायकरांना मेवणा कोण नव्हता तर त्यांची जमीन सासऱ्यांनी मुलीच्या नावावर करून टाकली आणि बाबाने ते वाढला. बाय माणसं कशी आली माझ्या वडिलांनी असं केलं माझ्या वडिलांनी असं केलं जमीन माझ्या नावावर केली का म्हणले तुमच्या वडिलांचा वंशखंड झालाय का म्हणले मला भाऊ नाही म्हणून सुलत भाऊ आहेत ना ज्याच्या आईच्यानेच खावी म्हटले त्याचं त्याला भेटावं. तुकाराम महाराज म्हणतात माझं बॅलन्स होतं बाबाजी चैतन्यांकडं. का म्हणे होता ठेवा सापडला बॅलन्स होतं बँक बॅलन्स. बाबा देतात विरजन देतात ना विरजन तसं बाबा आपल्याला ज्ञान देतात. ते विरजन थोडंसं मागावलं मग ते शेजारी बाईकडे विरजन मागायचं काय हे देते का विरजन असं म्हणून जमल त्या मागं लोंडा वळावं लागेल देते का बाई काहीतरी संबंध जोडावा लागेल मग देईल ते विरजन. आणि मग ते विरजन घेऊन आलं का उद्या दही बनवायचं ना मग दुधाच्या टोपात टाकायचं आणि रात्रभर हलवी बसायचं म्हणजे सकाळी होईल का नाही सहज ॲटोमॅटिक होईल. तसं ब्रह्मनाम तुमच्या शरीरात पडलं ना आम्हाला नाही पटत ॲटोमॅटिक नाही. कोरोना झालेल्या माणसाच्या शेजारी बसलो तर ॲटोमॅटिक कोरोना होतो ते पटत. पण हे पटत लटिके ते रुचेन साच कोणा ना चांगलं नाही पटायचं. लटकं लगेच तुमच्या पोराचं लग्न करायचं कशाला लग्न करायचं त्याला काही पोरं बिरं होणार नाही. हा तुला तरी काय नाही होणार तुला काय माहिती. तसं इथं सुद्धा सकारात्मक वृत्ती पाहिजे. ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिलन करायला इच्छित आहे पण तुमची वृत्ती पाहिजे ना. मोबाईल मध्ये आवाज नाही आला समोरच्याला त्याला लगेच कळते ते बाहेर ये बाहेर ये. तसं या घरात बसलाय ना तिथून बाहेर ये घरातून मग तुला संतांची भाषा कळत रेंज मध्ये त्यांच्या टॉवरच्या खाली तू. तुकाराम महाराज मजल दर मजल करीत आले इथे 12 वर्षी तुकाराम महाराजांना उपरची बुद्धी झाली असणार ती यांच्यासारखं असं बघ. तुकाराम महाराज निरागसता पाहिजे. संतांना निरागस माणसं आवडतात. आतल्या गाठीची माणसं आवडत नाही. निरागस माणसं आवडतात संतांना. प्रामाणिकपणा करणारी माणसं. निरागसता म्हणजे काय माहिती का देवाने मारलं का देवाने आपल्याला माळ घालून जर त्रास दिला तर तो कधीच म्हणत नाही आम्ही देवाचं एवढं करतो देव आमच्या मागं लागलाय. तुझं नशीब बाबा लोक कीर्तनकार करतात त्यांच्या अजून स्वप्नात नाही तुझ्या मागं लागलाय. तुझं नशीब समजतं. लहान मुलाच्या कानफडात मारली आहे मी तर ते रडायला शेजारच्या ऐकत जातं नाही का गळ्यात पडायला. जिने मारलं तिच्यात का जाऊन रडत गळ्यात पडून. तसं देवाने झापडलं आपल्याला. झापडतो कशासाठी गुरुजी कशात झापडतात आपल्याला कल्याण व्हावं म्हणून आपलं. तसं संत गोडीनी गुलाबीनी नाही ना ऐकलं त्यांचं जाणार. महाराजांनी पाहिलं किती वेळा जन्मा यावे किती व्हावे म्हणून ते माळकरी झाली. बाबाजी चैतन्यांचा शोध केला. आता आमचे डॉक्टर गुरांचे डॉक्टर बघते तर त्यांच्याकडे जर समजा आता तुम्ही आपण गेलो डॉक्टरकडं डॉक्टरने विचारलं डॉक्टर म्हणला असं असं झालंय काय घेता तुम्ही गोळ्या घेता का इंजेक्शन घेता तुम्ही काय पसंत करणार. गोळ्या. आता आपण म्हशीच्या नाही तर जर्सी बैलाच्या गावठी बैलाच्या युनीला गेलो हे विचारतील का तुम्ही गोळ्या घेता का इंजेक्शन घेता. डायरेक्ट कापूस बिपूस लावून नाही बैलाला चाप देताना पाहिले ना तुम्ही कशी जीभ बाहेर काढतो. बेसन घालताना पाहिलं का त्याला बेसन
चोळायचं घुसवायचं दाबून इकडूनच तिकडं लय लाभ 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 शेंडा मारत होता ना आता असं म्हणले का की बाहेर काढ. आता जर संसारातून नाही ना सुटलं तर प्रत्येक दरवाज्यात कुत्र्यासारख्या असं करायला आलं. आणि मला एक जण म्हटले बाबा वाघाचं आवडतं खाद्य कुत्र उचलणार त्या सुद्धा करून नाही द्यायचं. सावध व्हा. तुकाराम महाराज म्हणले सावध झालो हरीच्या आलो हरीचा जागरणा आलो हरीचा जागरणा जायचं वैष्णवांच्या भागामध्ये जायचं. बुवा लोकांच्या पंडितांकडे नाही जायचं. संतांच्या वैष्णव कधी होतो नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशारी जना. वैष्णव कधी होतो परमात्म्याचं साक्षात्कार झाल्यानंतर त्या ईश्वराचं नाम घेतात. तुकाराम महाराज तिकडनं आले त्याला दृष्टांत दिला. हो तो दृष्टांत दिला स्वप्नात पांडुरंगाने. मी सध्या बाबाजी चैतन्य म्हणून ओतूरमध्ये आहे. हो तिथं आहे तुम्ही जावा तिथे गेलं पाहिजे 60 वर्ष अगोदरच ते समाधीचे राह काळे केलं तुकाराम महाराजांनी. एखाद्या पोराचं पोरीचं लग्न तिथं जमून त्याच्या दोघांनी अगोदर बाप नाही म्हणला आई नाही म्हणली तर मरणाचं मार खातं पण म्हणतात आम्हाला तिथंच करायचं. ते जसं राह काळ करतात तसं तुकाराम महाराजांनी राह काळे केलं तिथं. मी आता परत माघारी जाणार नाही. बाबाजी चैतन्य म्हणजे मी कसं काय ते घेईल बाहेर. मग आम्ही लगेच गळीत धरलं स्वप्नात अनुग्रह दिला. आता बाहेर आले बाबाजी चैतन्य कुछ काय बाहेर येतील 60 वर्षांनी आत गेलं येतील ना. त्यांचा चेला तुकाराम महाराज वरून 3 वेळा खाली येतात. त्यांचे गुरु एकदाच खालून वर येतील का नाही. करील ते काय महाराज आपली माणसाची बुद्धी आहे ना. असे सगळे समोरासमोर होतात. व्यवहार स्वप्नात विकनात नाही अनुग्रह झाला. स्वप्नात झाला पण त्यांचं स्वप्न समजायला पाहिजे. देवाबाबा म्हणतात संपत हंडी माझी चांगली मित्र आहे कधी पण ₹1,00,000 मला देतील. किशोर डुमऱ्याला माहिती आहे ते म्हणले बाबा का आपल्या गडबड मुतायची नाही कसले तुम्हाला ₹1,00,000 देतील. तुम्ही कोणत्या स्वप्नात आहे. म्हणजे त्याला स्वप्न म्हणतात. आहे ती वस्तुस्थिती न समजणं त्याच्यापेक्षा विपरीत समजणं त्याला म्हणतात स्वप्न. त्या स्वप्नात तुकाराम महाराज स्वतःला देवकर समजत होते. मी मोरे आहे मी पुरुष आहे असं समजत होते. आणि या स्वप्नात तुकाराम महाराजांना अनुभव. स्वप्नात शाळेत पोरांना घालती नाही. स्वप्नात डिग्री होल्डर होत नाही. स्वप्नात नोकरी लागत नाही. स्वप्नात लग्न होत नाही आणि स्वप्नात पोरं होत नाही. तसं आमना सामनी घडावं लागतं. तुकाराम महाराज बाबाजी चैतन्य अशी आमना सामनी आली. कासव ठेवले ना मंदिरात. कासवीला दूध नाहीये पण तिची पिल्लं येतात नजरेने पितात आणि पुष्ट होतात. तसं देवाकडं संतांकडं नजरेचा खेळ येतो. असो दिठी जयावरी झळकी. आणि जर बाबांनी ठेवला डोक्यावर हात माथा पद्म पारुके जीवाची परी तुके. भगवान शिवाच्या लेवलचा होतो. साधूचा दास शिवाच्या लेवलचा होतो. तो त्याचा वर्ग मित्र होतो शिवाचा भगवान शिवाचा. असे तुकाराम महाराज इथं आल्यानंतर खूप केलं. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका पाण्यातून मास काढला तो जसा तरत पडतो ना तरत पडतो तसे तुकाराम महाराज म्हणजे त्याच्यासाठी पारणार ते. अशी माणसं कमी आहेत पण प्रत्येक गावात अशी 2-4 आहेत तशी. आम्हाला झालं पाहिजे आम्हाला भेटलं पाहिजे. त्या पाण्यातल्या माणसाने म्हणलं तूप देतो तूप तुला.
बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांकडे मागितलं होतं ना, तू पावशेर तूप मागितलं होतं, कोणतं गावठी गाईचं मागितलं होतं का म्हशीचं मागितलं होतं काय माहिती. अशा तुपाच्या बरण्या घेऊन फिरत होती की 1 बरणी 2 बरणी 3 बरणी प्रत्येक शिष्याकडून. अंतकरणाचा चौथा हिस्सा दे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, याच्यातलं काहीतरी एक दे तुम्हाला. त्या माशाला तूप देऊन तो जगणार, पण पाण्यात सोडल्यावर तो. तसे तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्य बाहेर आले, आमना सामनी झाला. आता या दोघांनी एकमेकाला सापडविले वाटे जाता, ज्ञान गंगेमध्ये जात असताना ज्ञानाची चर्चा सामना सामनी आली. समोर बसून अनुग्रह दिला. अनुग्रह म्हणजे गुढ गम्य नाम. ते गुढ गम्य नाम नसतं भेटलं तर संन्यासाची काठी म्हणून ज्ञानोबाराला मारावं लागलं असतं. यादी त्यांना डोक्यावर घेऊन नाचले का, ते नाम भेटलं म्हणून. कानफड्या संप्रदाय म्हणतात त्याला. कानात नाम मंत्र सांगतात गुरुजी, तो चव्हाट्यावर बोलायचा नसतो. उघड्या बाजारी कथा येतो मंडप टाकून कीर्तन करणे नाही. पूर्वी संतांची परंपरा अशी होती, झाकून नाम द्यायचे. नवरा नवरीला कसा आडपडदा ठेवतात तसा त्यांच्या डोक्यावर, गुरुजीच्या डोक्यावर, शिष्याच्या डोक्यावर उपरणं टाकून कानात सांगायचे. पण आता तसं केलं तर जमायचं नाही. तुम्हाला जमल यांच्यासाठी तसं केलं तर लोक कसे असे बोटे ठेवणार आहेत का नाही. त्यामुळे संतांनी काही काही गोष्टी शिथिल केल्या आणि बाजूला काढल्या. कानात नाम मंत्र सांगतात, तो लिहिलेला नाही पुढं. हो, तो आकाशाला न कळता संत सांगतात, कानाला न मागता. यांनी जर खीर केली आणि खीर जर दुसऱ्या बाईला दिली आणि तिने लगेच वाटी रिकामी करून दिली तरी वाटीला खीर राहते का नाही. तसं ते कानाला न मागता, सूर्याला न दिसता, आकाशाला न समजता, जिभेचा उच्चार न होता ते सांगितलं. त्याला म्हणतात तो अजपाजब वैखरी वाणीचा रामकृष्ण हरी आणि बरेच्या पलीकडचा तो मंत्र आहे. तो संत देतात. तो देता घेता येत नाही, पण ते संक्रमित करतात. ही लाईट मला घेऊन जाताना येणार, पण इथपर्यंत आली ती लाईट, वायरीला वायर लावून. जसं संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ कनेक्शन जोडत येतं ते. तो अनुग्रह म्हणजे संतांची कृपा. अनुग्रह झाला माणूस राहत नाही, गायक राहत नाही, वादक राहत नाही, महाराज राहत नाही, कथी करी नाही राहत. तो एकदम नॉर्मल होऊन जातो. त्याला म्हणतात लहानपण देगा सगळ्यात छोटा होतो आणि सगळ्यात छोटा असतो तो सगळ्यात कसा असतो, मोठा असतो. तसे तुकाराम महाराजांना समोरा बसून डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या आपली ऊर्जा त्याच्यामध्ये संक्रमित केली. त्यांनी त्यांच्या चरणाला स्पर्श केला. त्यांच्या आतमध्ये ज्या विद्युत लहरी आहेत ना, कोरोनाच्या विद्युत लहरी होत्या, तशा त्यांच्या ज्या होत्या त्या डोक्यात घुसल्या. हा टाळू भाग आपला लवचिक आहे. मामाच्या तिकडे मालिनी मावशिनी यांनी चोळून तूप लावून फिट केला. ही देवाचं द्वार, इथून ते संक्रमित करतात. मुरली सारली हाताने कृपा. आणि तो शब्दाने बी सांगतात अनुग्रह, संकल्पाने पण सांगतात, दृष्टीने सुद्धा सांगतात आणि स्पर्शाने सुद्धा सांगतात. ही संतांची प्रक्रिया तुकाराम महाराजांच्या जीवनात घडली. याच्यासाठी तर माझी आदबाजी होती. आता आपले 12 दिवसाची रोज कीर्तनाला पळापळी आदबाजी का नाही. बाबाचं आतमध्ये तिकडून येतं. माझ्याकडं साधन नाही, पण मी माझ्या मित्रांना म्हणते आज आपल्याला जायचं बरं का, आज आपल्याला जायचं बरं का. ते बरोबर ऍडजस्ट करून यायची. मग ही जशी पळापळी कशासाठी पळापळी आपल्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे का नाही. झाडं लावली तर फळं नाही यायची अशासाठी. काही लोकांना शोची झाडं लावायची लई सवय कंपाऊंडच्या बाजूला. मग तसा शोचा परमार्थ करायची इच्छा असेल तर राहू द्या, मग बरोबर चालले. शोची झाडं फक्त दिसतात टवटवी, पण त्याला फळं बिळं येत नाही. झाडं लावायची, फळं येतील ती. तसं पळापळी केली तुकाराम महाराजांनी. तो दिस यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आमचा बाप मेला. आता त्याला आम्ही बुंदीचे लाडू ठेवले. काय आनंद झाला का बाप मेला म्हणून? मग दुःख झालं का? दुःख झालं तर लाडू का ठेवले? नाही. आमचे वडील ज्याच्यासाठी आले होते ती ईश्वर प्राप्ती करी आणि आता ते निघाले. त्यांचा शेवट कसा झाला? गोड झाला. त्यांचं जीवन गोड झालं म्हणून गोड जेवण. तुकाराम महाराज म्हणतात मी लय 8 तास केला आणि परमार्थ 8 तासाशिवाय होत नाही. 8 तासाला आमच्या इकडे 9 ते 11 कीर्तन आहे ना, रात्रीची लोक येत नाही. 9 ते 11 ते म्हणजे काय होतो, वाघ येतो रात्रीचा.
आणि आमचे वडील मुंबईवरून मी आलो का त्यांची रात्रीची कधी कधी 11:30 लाईट आली का मग बारी देऊन चालेल असतं तरी चेक करायला जायचं. 11:30-12ला म्हणतात पाणी आपल्या वावरात आलं असं चला. आम्ही ती छोटीशी ते टीम बॅटरी घेऊन जाणार इकडे बघणार आणि मग बाहेर देणार. मी म्हणलं बाबा आता वाघ नाही येत का? ते म्हणले दिवसाला पाणी भरताना वाघ येत नाही. वाघ कधी येतो? कीर्तनाला जा. कारण कीर्तनाचं महत्व कळालेलं वाघ उसाचं महत्व कळाले. हे पाणी कमी भरलं तर टनाला कमी भरल. इकडं तुम्ही टनाला किती खाली आले त्याचा विचार केला का? त्याचा विचार संत करतात आणि तुम्हाला सांगतात मी असं केलं तुम्ही तसे व्हा. अभंगाचं पहिलं चरण. यादसाठी केला यादसाठी केला नंबर चेक करा आणि ती एक वॉर्निंग दिलेली 8च्या अगोदर का 7:30च्या अगोदर आले त्यांना चिठ्ठी भेटणार. तशी इथं सुद्धा आपल्याला तो नंबर निघाला पाहिजे. आपला इकडे जसा नंबर निघतो ना तसा आपल्या इकडे नंबर निघाला पाहिजे. संतांच्या सभेत बसण्याचा योग आला पाहिजे. आपल्या आईची डिलिव्हरी जर मामाची इकडे झाली असेल तर मामीनी 5वीच्या दिवशी रात्रभर समय तेल टाकलं पाहिजे. माझ्या भाच्याच्या जीवनात संत भेटीचा योग असावा. सटवी लिव्हर द्यायच्या कपाळावरती कारण भाऊ अवघड आहे. संत भेटी गोवा नाही आज संपत नाही. अंडी आला तर त्याचा बाप 10-12 तयारीत लगेच. कामाचे नाही पण महाराज मात्र मिळायचे नाही. संत मिळायचे नाही. मिळाले तर कळायचे बी नाही बरं का. त्यांचा वास येईल आपल्याला. मिळाले तरी वास येईल त्यांचा. पवना घालवेल पाल वाऱ्याला जाण्यात पकडता येईल एखाद्या वेळेस. हो पायी चढवेल गगन पायरीने आकाशात चढता येईल. भूत भविष्य कळेल वर्तमान तरी त्या साधूचे न कळे. आणि यांनी बघा बरोबर जेव्हा प्रमाण पाठ्यातलं नसतं तेव्हा पद हळू वाजवायचं. पण आम्हाला कधी जोर येतो तांगडदिगा म्हणजे यांची झाली पाहिजे उलटा पालक. आता
जेवायच्या वेळेला किती आताच मी पाहिलं ना, मी 5-6 दिवस येतो. एकदा काही इकडून सूत्रसंचालन चालू झालं काही इथे बरोबर येऊन जागा पकडला. बरोबर जागा पकडतात बरोबर लाईन पकडला. अशा या जेवणाला लाईन पकडा, ब्रह्मज्ञानाचं भोजन करा, तृप्तीचा ढेकर येईल, मग या संसारातली आस संपेल. काही मला करायचंय हे माझं करणं राहणार नाही, ईश्वर करून घेईल माझ्याकडून. रामेश्वर भट्टांनी विचारलं, प्राकृत मध्ये कसा बनवला वेदांत तुम्ही, कसा अभंगवाणी बनवली? म्हणजे मी नाही बनवली, साळून की वंज बोलत कविता धनी वेगळं कापुल्यामुळे नाही मी बोलत, सखा कृपा तुम्ही बोलणारे राहणार नाही. जेव्हा प्रज्ञेचं ज्ञान जागृत होणार तेव्हा तुम्ही बोलणारे राहणार नाही. तुम्हाला असं स्पीड ब्रेकर नसणार, 50 वेळा विठ्ठल विठ्ठल करायची गरज पडणार नाही. धार ओघ चाली ना, कधी धारा खंडित चालतील. ओघ नित्य पूजा होती. मुक्ताफळे कुठे? सीताफळे रामफळे आहेत, मुक्ताफळे कुठे? मुक्ताफळे म्हणजे कशाची अपेक्षा नाही. मग रस ओविया म्हणजे ईश्वर तो रस ओवतो आणि तृप्तीचा ढेकर येतो. बस तृप्ती झाली आजची साधने अपैशी सरती, एक आत्मदृष्टी तैसी. त्याला आत्मज्ञान झालं, त्याला कोणतं कर्म नाही, तो करतो कर्म, पण त्याला कर्म शिल्लक राहिले नाही. आगा कर्मे जे उरावे त्याला यावं लागेल, पण त्याचं कर्म नाही. म्हणून चौथीयाच्या ठाई काही करणेच नाही. म्हणून भक्तू एकू काही ज्ञानिया, ज्ञानियाच खरं भक्त आहे एकू. बाकीचे आहेत ते सोय अर्थातीची ठीक आहे. दगडापेक्षा इकडे जाण्यापेक्षा हे बरे. आता तृप्तीचा डे करतो, बस माझं पूर्ण झालं. अभंगाचं दुसरं आणि एक शेवट आहे. एक प्रस्थान आहे, एक उपद्भूत आहे आणि एक काय उपसंहार आहे. तसा आपल्या भक्तीचा उपसंहार झाला पाहिजे, सांगता झाली पाहिजे. आम्ही मुंबईवरून निघालो का कल्याणला गाडी पकडायला आमची पळापळी आणि एकदा महाशिवर सोडून आलं का असं वाटतं आता पोहोचलो गावात. आता जवळ तिने तर आधी का बंद पाहिजे माग गाडी खराब होती. इथं ओतूर मधून येऊन परत घेऊन जायला गाडीची वाट बघायला लागते. मग गाडी घेत बसल्या फोन करायचा, येतोय फाट्यावर या. आता निश्चिंतीने 20वा आता माझी 84 लक्षवेणीची पळापळी संपली. आनंद ठीक आहे, आता काहीच नाही. आणि खुंटली धावा, बंगले बांधायचे, पाईपलाईन करायच्या, हे सगळं थांबलं. आणि महाराजाचं बी थांबतं कीर्तन करतात. आता काय दाढी का वाढवली? ते पंढरपूरच्या आश्रमाचं काम झाल्याशिवाय दाढी करणार नाही. मग ते मानगुटी आपल्या त्यांची दाढी करायची म्हणजे पैसे कोणाला द्यायला लागतील? आपल्याला. बाबा आले घरा काले पावती पुस्तकं घेऊन. बरं पावती पुस्तकं देऊन जर झाले माणूस हैराण झाले. सारखं काय झालं का आली पावती पुस्तक. यांची निश्चिती झाली नाही अजून, निश्चिंती नाही. आपण काय झाली नाही अजून, आपली निश्चिती झाली पाहिजे. निश्चिती वळवळ थांबली पाहिजे. आणि वळवळ थांबत तुम्ही सापाला कुठपर्यंत मारणार? जोपर्यंत त्याची वळवळ चालू आहे तोपर्यंत फटके
बाबा लोकांची पण निश्चिती होती, आता आश्रम नाही, आता कोण लहान होतं द्यायचं नाही. हो याची करणे आम्हा काम वीज वाढवलं ना, मग का 42 वर्ष विमानात बसून गेले? काय गेले? काम झालं का आमचं सगळ्यांचं? हे होतं प्रवासात जाताना असं वाटतं जेवायच्या अगोदर भूक लागली, मी लई खाईल खातो का माणूस? कामापुरतं झालं, माझं काम झालं, निश्चिंती झाली, आता संसारातली पण झाली आणि परमार्थातली सुद्धा निश्चिंती झाली. आता मला कोणत्या बाबाला काही विचारायचं नाही, बाबाला काही सांगायचं. गुंतलो होतो अर्जुन गुणे, आता मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे आणि तुम्हाला काही सांगणे, आता नाही, आता करणे अथवा न करणे देणे प्रकृतीचे मानिये. माझ्याकडे आता काहीच राहिलेलं नाही. वाळलेल्या पाल्याला जसा तो वारा पळवतो तसं त्या भक्ताचं जीवन असतं. तो पाण्याची मोटर चालू केल्यानंतर मेथीला सोडायचं, कोथिंबीरला सोडायचं, का उसाला तर कांद्याला, ही मालकाच्या मनावर आहे. तसं देवाने आपल्याला पुढं नाचवायचे, हे देवाच्या मनावर आहे. माळी आहे जेवते नाही ते जळ निवांतच जायचे, पाणी आयचे हो आम्ही गा निश्चिंत होऊन जातो. आता मला काही स्पेशल करायचं, माझ्या पोराचंही नाही करायचं आणि कोणाचंच काय करायचं नाही. आता सगळं निश्चिंत झालेले, आता निश्चिंतीने पावलो आणि कुंडलिया धावा, तृष्णा आशा संपल्या, भक्त ऐसे जाणारे गेले, आशा पाश सगळे संपले, काहीच नको देवा. आता मला जे माझ्या जीवनाचं होतं ते प्राप्त झालं. अहो असं होत नाही, म्हातारी शिवती नाही. आमचा आजोबा होते, मी मुंबईला निघालो कोणाचे संपर्क, इथे लाद्या टाकायच्या, कपाट बनवायचे, वरची स्लॅब टाकवायचा आहे. आजी म्हणायची आता पुढच्या वेळेला आला सांगा, आता तू मुंबईला निघालाय. म्हातारे नातू पण तू नांदावे राहावे म्हणून घर वचनवाडी घेत असतो, पण इकडचा प्रवास करत नाही. आणि तुमचं कसं काय झालं तुकाराम महाराज 42 समाधान कसं झालं? अहो मला बी याचं कौतुक वाटतंय, त्या नामाची ती पावरच आहे. अभंगाचं तिसऱ्याच्या तृप्ती झाली. तुकाराम महाराज म्हणतात, अहो तुम्हाला आश्चर्य वाटतं काय? 42 वर्षात तुकाराम महाराजांचं काम झालं, 16व्या वर्षात ज्ञानोबरायांचं काम झालं, 61ला गेले तरी काम झालेलं आहे. ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगले 65 लिहिली,
हरिपाटलीला जीवनाचं सार्थक केलं आणि उर्वरित आयुष्यात 6 वर्ष वाढवले 3 भावंडांनी. बाप रखमालीवर ते अभंग बनवले. एक एक दिवस सार्थकी लावला ज्ञानेश्वर महाराजांनी जन्मल्यापासून. रिकामार्ध घडी क्षणोक्षणी ह्याची जीवनाची सार्थक होईल असं काहीतरी करा. आपल्या पण जीवनात तृप्तीचा डे करायला पाहिजे. जन्म आलो त्याचे आज असं आपल्याला वाटलं पाहिजे. माझ्या जीवनाचं सार्थक झालं आता सहज निघून जायचंय. हो, त्याला रोग झाला तरी तो म्हणणार नाही मला रोग झाले, कॅन्सर झालाय, कोणता रोग झाला. तो उलट पाहुण्यांना सांगेल वाढ झाला, उभा नारायण वैकुंठी श्रीरंग बोल. मला रोग झालाय म्हणजे आता मला आलेले लेटर आलेले निघायचे. उलट चांगलं अचानक नेण्यापेक्षा जर अगोदर सांगितलं तर प्लॅनिंग करता येईल काहीतरी. मारता मारता तरी मला घालता येईल आपल्याला. तुम्हाला माहिती का लॉकडाऊन मध्ये आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी शिल्लक नव्हत्या. लोक म्हणजे आता मरायचं आहे तर चांगलं वाचून तरी म्हणून ज्ञानेश्वरी संपल्या होत्या. आता पण माझा टर्नी करायला लागली. आता मी सांगितलेले आमच्या भावांना देवाचं तुमचं बोलणं झालं ना एवढा सांगा एवढा करा उपकार एवढा सांगा नमस्कार. आता 2 वर्षाचा 3 वर्षाचा नका पाठवू 6 वर्षाचा पाठवाडा आहे कोरोना. चांगली चांगली लंबी होईल त्यांची. आपली तेवढ्या पुरती फक्त आपल्याला संकट आलं का आपण ते चांबाराच्या याच्यातलं ते असतं ना चांबडं ते असं वाकडत असतं. पण ते जर थोडं आयरनीवर आणि वरती काय असतं आयरन आणि वरून काय असतं रापी रापी तेवढ्या पुरतं ती तर तेवढं सरळ चालत ती. परत टाकलं का परत ते असंच वाकडं. तसे आपण प्रसंग आला का मग नरम त्याच्या अगोदर नाही. म्हणून प्रसंग दांडक्याने मारतो देव मारतो फटके बी देतो आपल्याला का तर हे सुधरावं म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात मुक्तीचं आमचं लग्न झालं आमची बायको झाली मुक्ती. आता आमच्या खिशात वळवळ झाली का मग आम्ही निघतो 4 धामला. खिशात वळवळ झाल्यावर तिकडे जाऊन काय भेटत नाही. इकडे चांगली माणसं गेली का आजारी होणार. इथं घरच्या घरी करा पण सोपं पटत नाही. आईचं बाई सोनी करा एक चित्त नाही. जागा बसाय सांगितलं 2 तास तर चिंतनाला नाही बसणार. पण पुढे उदळायला जायचं उसाळ्याला जायचं का निघाला अख्खा दिवस गेला तरी चालेल. पण चांगलं करणार. आमचं मुक्तीशी लग्न झालं मोक्ष आमच्या घरचा नोकर झाला. हे वारकरी संप्रदायाचा बेनिफिट आहे. ज्ञान आहे फळ आहे ते फळ प्राप्त करायचे. मोक्ष आमच्या घरचा नोकर झाला. मोक्ष आम्हा घरी कामणे कामणे. मोक्ष आमच्या घरचा नोकर होतो कशाने अनुग्रहाने गुणगम्य नामाने साधूच्या संगतीत गेल्या बोधाने दीक्षेने. मोक्ष तशी मुक्ती जिला म्हणतात तिला आमची बायको केली. आता आम्ही सांगत तसं ती राहणार. आता उर्वरित 4 दिवस आमचे आनंदाचे राहिले शेवटच्या 4. तो म्हणे मुक्ती
मी काही खास कीर्तनकार बाबा नाही, परंतु एका साधूच्या पायाजवळ बसण्याचा योग आला. ते म्हणजे तुला काय कळालं असतं ते सांग. सुरुवात माझी पण घाटकोपर मध्ये आली. देवाबाबांचे वडील प्रोत्साहन द्यायचे, अभंग म्हणता यायचा, पाकडा तिकडा मन चांगलं म्हणतो. म्हातारी माणसं म्हणायची काय त्या पोराला नीट नाही. ते म्हणते एकच पोरगा आपल्याकडे आले, बाकी आपण सगळे म्हातारीचे. त्यापैकी एक जण येऊ द्या. देवाबाबांची साथ करण्याची एकदम चांगले मच्छिंद्रनाथ महाराज आणि विनेकरी बाबा सगळे महाराजांचे मस्करे बाबा. यांची नावं माहीत नाही, पण यांचं नाव मला एक माहिती. यांचं नाव आहे सोहम. सगळ्यांचं नाव ओमकार आहे. सगळ्यांचं नाव आत्मा आहे. हो, हे देवची बरे तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. यांनी पाण्यात घातलं होतं ना आपल्याला. तेव्हा म्हणत होते राम घ्या, कृष्ण घ्या, दत्त घ्या, गोविंद घ्या. पण आपण विसरलो, पसरलो, घसरलो ना आता चाललो आपण पुढचा. रॉ मटेरियल चाललंय. ऊसाची साखर नाही झाली, शेण झालं. शेण मशीनी बैलांनी खाल्लं. आता चाललंय परत शेतामध्ये. ते थांबवायचं आपल्याला. थोडस जरा अवघड बोललेलो आहे, तर कसं आहे, गुढी गुलाबीचं राहिलंच नाही जग. आमचे बाबा म्हणले दादा बाबा करून ऐकायचे नाही. असा जे हरी नाही करायचा, असा जे हरी करायचा. ऐकलं तर ऐकतील. गोडीचे लातो के भूत बातो से नाही मानते आहे की नाही. तुला म्हणे लासू खासू देऊ डाव. त्या म्हशीला डाव दिला कशी टंगडवडीत चालती, तसं यांना डाव देऊ म्हणजे हे टाळ्यावर येतील. तशी गोडी गुलाबीचे. कारण इतकी मागाट केली येता ऐसा माजल्याचा गुण गुण होगे कळो येईल कळाल नक्की. बोकड्याच्या युनीला गेलं का ते खाणार बी म्हणतं पक्क बोकड्याचे का विश्वास नाही त्याचा. त्याच्यासाठी त्याला मुंडकन शेपूट टांगून ठेवावं लागतं. असं चांबडं ओढून काढावं लागतं. ही गत होणार आपली सगळ्यांची. त्याच्या अगोदर माळ घाला, पवित्र तुळशीची माळ घाला, जीवनाचं सार्थक करा. लगेच माळ घालायला परवडायची नाही. लाख रुपयाच्या वर स्वतः गेलेले. त्याच्यापेक्षा माळाची किंमत जास्त आहे, त्यामुळे ती परवडायची नाही. तेवढी ऐकत नाही आपली. त्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी भागवत वाचा आणि पटलं तर माळ घाला. घातल्यानंतर एकाच भावात गुंतून नका राहू. इथं नाही तर तिथं, तिथं नाही तर तिथं. आपलं जीवनाचं सार्थक करा. सोळानी करून घ्या, आपल्या जीवनाचं सार्थक करा. संयोजक मंडळाला शतशः धन्यवाद. 12 दिवस उपक्रम राबवणं सोपं नाहीये. असा कार्यक्रम मी सोडत नाही. ऐकत बसून ऐकायचा असतं इथे. नाही तर टाळी घेऊन पळावं लागतं, स्पीकरवाल्याला बोलावं लागतं, बस करं टाकावं लागतं.
हो हे सगळे सेवा करावं लागतात पण इथं आपल्याला आयतं भेटलं. तुम्हाला सगळ्यांना संयोजकाला खूप खूप धन्यवाद आहे. हो. आणि यांना सगळ्यांना दिले यांना सगळ्यांना तुम्हाला नसतं दिलं तर महाराजांनी काय फडकेल्या कपड्याला सांगत बसले असते का? नाही, तुम्ही यांच्यापेक्षा भारी आहे. तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाच्या महेश आहेत तुम्ही. भगवान शिवानी कोण पार्वती आहेत का? नाही, हे सुद्धा भगवान शिवच आहेत. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्तीने दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकारा. की देवाबाबाचा निरोप आला होता. देवाबाबांचा मला स्वभाव आवडतो. मदत करतात चांगल्या गोष्टीला. हा चांगली गोष्ट आहे ती आपण चांगल्या गुणांचं अवलोकन करायचं, लिंबोलवून करायचं. दुर्गुण माझ्याकडे पण असणार, तुमच्याकडे असणार, सगळ्यांकडे असणार. घरातल्या घरात पटते का कोणाचं? नवरा बायकोचं पटत नाही. नवीन नवीन निघून जात होती पण जाता जाईल कधी? नाही जाणार. कारण आता ती आपल्या मानगुटीवर बसून राहणार. तुम्ही जा म्हणाल मी जाणार. संबंध जोडावा लागतो, घराण्याशी संबंध जोडावा लागतो. तोपर्यंत दादा बाबा करावा लागतो. एकदा दादा बाबा झाला घरातला आलं का मग नाही. ठीक आहे. त्याप्रमाणे झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान हो तूर्त ब्रह्म चैतन्य बाबाजी चैतन्य राघव चैतन्य याच महर्षी इथे येऊन गेले. त्यांच्या चरणावर आणि सर्व तुम्हा सज्जनांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे तुकाराम तुकाराम तुकाराम